आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या 104व्या जयंतीच्या निमित्तानं आदरणीय तथागत गौतम बुद्ध आणि त्याचबरोबर वरती घ्यायचं तथागत गौतम बुद्ध आणि सर्व मूलनिवासी संत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, राजमाता नरसोबा मासाहेब उद्धव आणि ज्या ज्या महापुरुषांनी बहुजनांचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून आपली जवानी निर्माण केलेल्या सर्वच महापुरुषांच्या पवित्राच्या स्मृतीला अभिवादन करू. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सर, डायरेक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट नवी दिल्ली आणि आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अंकलजी सोनवणे, त्याचबरोबर सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक बाबासाहेब कोराटे, आदरणीय शिल्पाताई फालके, आदरणीय हरिभक्त परायण उषंत क्षीरसागर महाराज, आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात आणि त्याचबरोबर मित्रांनो, महापुरुषांची जयंती साजरी करत असताना निश्चितपणानं एक विचार मनामध्ये येत असतो की कृतज्ञता आणि कृतज्ञता हे दोन शब्द आहेत. महापुरुषांनी आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलेलं आहे. बहुजन समाजाचं कल्याण झालं पाहिजे यासाठी त्यांनी आपला सबंध आयुष्याचा प्रवास हा संघर्षाचा केलेला आहे. त्यांचं आयुष्य स्वतःसाठी जगण्याचं नव्हतं, तर त्यांचं आयुष्य समाजासाठी जगण्याचं होतं. त्यांचं जगणं हे परोपकाराचं होतं, त्यांचं जगणं आपल्या हितासाठी होतं आणि म्हणून त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं ही खरं तर आजच्या जयंतीचा एक मोठा उद्देश आहे. आणि जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये किंवा इतरत्र सर्व महापुरुषांची जयंती पाहत असू, त्या जयंतीमध्ये एक वेगळेपण आणि आजच्या जयंतीमधलं वेगळेपण निश्चितपणानं पुढे येणार आहे. कारण की डीजे लावणं, हरतुरे काढणं, मिरवणुका काढणं, त्याच्यामध्ये नाचणं, बॅनरबाजी करणं, फ्लेक्सबाजी करणं आणि प्रेझेंटेशन करणं या सगळ्या जयंतीचा जरी भाग असला तरी त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या मनमस्तिष्कामध्ये महापुरुषांचा विचार केला पाहिजे आणि ह्या विचाराचं जागरण करणारी एकमेव संघटना म्हणजे भारत मुक्ती मोर्चा या देशामध्ये आहे, असं त्याचं वापर करणार नाही. आणि मित्र, हे सांगत असताना या महाराष्ट्रामध्ये दोन तुकाराम महाराज होऊन गेले, एक तुकारामजी साठे आणि दुसरे तुकारामजी मोरे. कालच पालखीचं पुनरागमन देहूमध्ये झालं आणि हे दोन तुकारामांकडे आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्राच्या साहित्याची, हृदयाचे दोन कप्पे जर तपासले तर एका बाजूला संत तुकाराम महाराज आहेत आणि दुसऱ्या बाजूला ह्या हृदयाच्या दुसऱ्या कप्प्यामध्ये तुकारामजी साठे आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि साहित्य लिखाणाच्या बाबतीमध्ये संत तुकाराम महाराजांचं साहित्य जगण्यासाठी मार्गदर्शक आहे. संत तुकाराम महाराजांचं साहित्य माणसाला प्रेमवादाकडे घेऊन जाणारं आहे. संत तुकाराम महाराजांचं साहित्य आध्यात्मिक उंची गाठणार आहे. परंतु ही उंची गाठण्यासाठी माणसाचं आयुष्य संघर्षाचं आहे आणि तो संघर्ष कोणत्या पद्धतीने असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्याचं साहित्य असेल तर ते तुकाराम साठे यांचं आहे. अशा या दोन महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं, अर्थातच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं या दोन तुकाराम महाराजांच्या आपल्याला निश्चितपणानं आठवण या ठिकाणी होत आहे. खरं तर आजच्या या कार्यक्रमाचे दोन विषय आपण या ठिकाणी निवडलेले आहेत. जग बदल घालून घावत सांगून गेले म्हणजे मित्रा, हा अण्णाभाऊचा विचार समाजामध्ये रुजवणं काळाची गरज आहे आणि त्याला थोडं दुसरा विषय घेतला. तो अण्णाभाऊचा विचार कार्यातून बहुजन समाजाला काय प्रेरणा देतो. मित्रांनो, तसं जर पाहिलं तर की आपण आपला हा बहुजन समाज जो आहे हा रंजला लागलेला समाज, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले तुमची साथ ओळखावा देव तेथेची जाणावा. हा संत तुकाराम महाराजांचा विचाराचा अंमल जर कोणी केला असेल तर तो अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामध्ये केला असं म्हटलं तर वावगं ठरणार. मित्रांनो, की अण्णाभाऊ साठेंच्या या संघर्षातून आपण स्वतः काय प्रेरणा घ्यावी. मला तर असं वाटतं
की ज्या माणसांना शब्दांची ओळख मुंबईला गेल्यानंतर झाली. आपल्या आयुष्यामध्ये शाळेचा एकच दिवस, दीड दिवस किंवा मोहोळसर म्हणतात की अवघे काही तास शिक्षणाची शाळेचा फक्त एवढा काळ त्यांच्या वाट्याला आला. त्या व्यक्तीला मुंबईचा प्रवास पायी केल्यानंतर मुंबईमध्ये अक्षराची ओळख करून घेतली. आणि ज्या माणसाला औपचारिक शिक्षण जे आहे ते काहीच मिळालेलं नाही आणि त्या माणसानं निर्माण केलेलं साहित्य हे जगाला दिशा देणारं जर असेल तर मला असं वाटतंय शून्यातून जग निर्माण कसं करायचं हे अण्णाभाऊ साठेच्या या संघर्षातून आम्ही शिकायला हवं. ही निश्चित त्याप्रमाणे एक गोष्ट या ठिकाणी दिसून येते. आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेच्या या संघर्षातून वैयक्तिक दृष्ट्या म्हणजे पायी प्रवास ज्यांना सह्याद्रीच्या कड्या कापाल्यातून मुंबईला करावा लागला आणि हा पायी प्रवास करत असताना हा जो संघर्ष त्यांच्या वाटेला आला, परंतु त्यांनी साहित्याच्या माध्यमातून जे यश संपादन केलं आणि त्यामुळे त्यांचा रशियाचा प्रवास झाला. ज्यांना सह्याद्रीच्या कड्या कापाल्यातून पाय वाटेला जावं लागलं त्याच व्यक्तीनं संघर्षाच्या माध्यमातून विमानात बसून हिमालयाच्या डोक्यावर प्रवास करावा हे देखील त्यांच्या संघर्षाचं यश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असे अण्णाभाऊ साठे सुद्धा आम्ही या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि ज्वालामुखीचे जलाशय असा समन्वय म्हणजे अण्णाभाऊ साठे की ज्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर धगधगतं लिखाण त्यांनी केलेलं आहे आणि ह्या लिखाणाच्या माध्यमातून बहुजन समाजाप्रती एक आस्था त्यांच्या हृदयामध्ये आहे. ते अण्णाभाऊ साठे म्हणजे जलाशय आणि ज्वालामुखी याचा समन्वय आपण या ठिकाणी दिसून येतो. खरं तर अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये 1962ला शिवाजी विद्यामंदिर सातारा या ठिकाणी जे काही कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊ साठेंनी माझं साहित्य मी कसं लिहू या संबंधाने त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी व्यक्त केल्या. लिखाण अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की ब्राह्मणवाद्यांसारखं लिखाण करत नाही. ब्राह्मणवादी लोक काहीतरी गाठ बांधली जाते, गाठ तेच बांधतात, गाठ सोडायची कशी तेच सांगतात आणि त्यामध्ये व्रतवैकल्य, धर्म, कल्पना ज्या गोष्टी आयुष्याच्या संबंधित नाही केवळ आपल्या भावनांशी खेळण्याचं लिखाण त्या ठिकाणी करत आहे. आणि त्या लिखाणाशी माझा काहीचाही संबंध नाही. लोक जगतात कसे, लोकांचा संघर्ष कसा आहे, त्या संघर्ष करणाऱ्या लोकांमध्ये नायक कसा भेटलेला आहे, नायिका कशी भेटलेली आहे हे मी त्या ठिकाणी शोधतो आणि त्याचं लिखाण करतो आणि ते वास्तवाची लिखाण असतं. आणि अण्णाभाऊ साठे म्हणतात की मला ज्या अनुभवाला मिळालं त्या अनुभवाला, त्या अनुभूतीला मी त्या पद्धतीनं वस्तुस्थितीला, अनुभूतीला त्या गोष्टीच्या शब्दांच्या पद्धतीने लिखाण करत असतो आणि त्याचं लिखाण त्या पद्धतीने आहे. अशी अण्णाभाऊ साठे या लिखाणाच्या बाबतीत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अंधश्रद्धाच्या बाबतीत अण्णाभाऊ साठे बोलत असताना मर्यादेचा घडा ह्याच्या मी लिखाण केला ही का गोष्ट त्या ठिकाणी लिहिली गेली की अंधश्रद्धा अण्णाभाऊ साठेंना कदापि मान्य नव्हती. आज घडीला वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येतात, जाहिरात येते की आपावळला चौकात या आमच्या खेळ तुम्हाला मिळतील, आमच्या तुमचे कल्याण होईल. अरे काय म्हणजे एका बाजूला आपल्या महापुरुषांनी आपल्याला अंधश्रद्धा ही कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायला सांगितलेली आहे, पण आपले शिकलेले लोक आजही ते खडे जे आहे ते खडे जवळ 20, 25, 40 असे कितीतरी ₹1000 देऊन खडे करत घेत असतील, विकत घेत असतील आणि त्या अंगठ्यांमध्ये अडकून जर तुम्हाला माझा उभावानं दाखवत असतील तर याच्यामध्ये नेमकी जागृती आली किती हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत बोलत असताना अण्णाभाऊ साठेंनी वास्तविक शिक्षण, वास्तविक लिखाण केलं आणि ज्या ब्राह्मणवाद्यांनी एक धर्मसिद्धांत मांडला की ही पृथ्वी जी आहे ही शेषनागाच्या मस्तकावरती आहे, परंतु अण्णाभाऊ साठे इतके कर्मवादी होते, कर्मण्यवादी होते, कष्टकऱ्याच्या बाजूने होते. त्यांनी सांगितलं, ठणकावून सांगितलं की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर ही पृथ्वी कष्टकऱ्यांच्या तळ हातावरती तरलेली आहे. म्हणजे ब्राह्मणवादाचा विचार त्यांनी शेकून टाकला आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आणि रशियामध्ये जेव्हा अण्णाभाऊ साठे गेले तेव्हा काही पत्रकार त्यांना भेटले आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की अण्णाभाऊ साठे तुम्हाला ही जी काही ऊर्जा, ही जी काही ताकद मिळाली, ही जी काही लिखाण करण्याची तुम्हाला ऊर्जा मिळाली, त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंनी उत्तर दिलं की ही जी प्रेरणा, ही जी ताकद जी मला मिळाली ती माझ्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज
नावाचे राजे होऊन गेले. ते 18 पगड जातीच्या लोकांना त्यांनी एकत्र केलं आणि ती प्रेरणा मला मिळाली. आणि मला असं वाटतंय शिवरायांच्या तलवारीची धार आता पेनाच्या शाईत आहे. शिवरायांच्या तलवारीची धार आता पेनाच्या शाईत आहे. आता ढाल तलवारीची नाही तर बुद्धी कौशल्याची लढाई आहे. आणि ती लढाई अण्णाभाऊ साठे या ठिकाणी लढले. मित्र हो, हा अण्णाभाऊ साठेंच्या व्यक्तिगत संघर्षातून आपल्याला स्वतःला काय प्रेरणा घेतील ते फार मोठं प्रेरणा शोधून आहे. ज्या व्यक्तीचा जन्म झाल्यानंतर त्याला त्यांच्या तोंडामध्ये साधी दुधाची शीत घालायला अशी परिस्थिती नाही, अशा कुटुंबाच्या व्यक्तीवर जागतिक दर्जाचं साहित्य निर्माण करावं. जगातल्या 27 भाषांमध्ये त्यांचं साहित्य निर्माण व्हावं, त्याचं लिखाण व्हावं. ही एक कमालीची गोष्ट आहे. जगामध्ये अनेक आश्चर्य असतील, परंतु आपल्या बहुजन समाजामध्ये या महापुरुषांनी केलेला संघर्ष हा जगाला चक्रावून सोडणारा आहे. आणि मित्र ही वैयक्तिक प्रेरणा झाली. आणि त्याचबरोबर जग बदल घालून निघावं मग ते सापडे गेले मित्र. या विषयाची जर थोड्या अंशानं छाटणी केली तर या ठिकाणी मला वाटतं खराच तरी आहे खूप मोठं मार्गदर्शन निश्चितपणे ते आपल्याला करतील, इन डिटेल करतील. आम्ही त्या उंचीचे नाही आहोत, परंतु आम्ही त्या पद्धतीने विचार आम्ही त्या आम्हाला जे काही सुचतं त्या पद्धतीने आम्ही मांडण्याची भूमिका आहे. मित्र जग बदल घालून निघावं या विषयाची जर छाटणी केली तर 2-3 विषय या ठिकाणी निघतात की जग बदल म्हणजे परिवर्तन. एक परिवर्तन करायचं आहे. जग बदल परिवर्तन करायचंय. पण हे परिवर्तन करताना घालोनी घाव घालायचे. आणि घाव घालायचे कसे तर मला सांगून गेली बरा कसे घालायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला सांगितले. हा विषय अत्यंत उत्तम विषय या ठिकाणी घेतला. मित्रांनो जग बदलायचंय. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कौलामध्ये म्हटलंय जग बदल घालून घ्यावं. जग बदलायचंय, परिवर्तन करायचंय. पण परिवर्तन करत असताना पहिलं परिवर्तन आपलं स्वतःच झालंय हा प्रश्न जर आपल्याला विचारला तर निश्चितपणे होकारात्री जर उत्तर आलं तर आपल्याला परिवर्तन झालंय असं म्हणण्यास हरकत नाही, असं म्हणण्यास. परंतु स्वतःमध्ये ज्यांचं परिवर्तन झालेलं नाही ते दुसऱ्याचं परिवर्तन करू शकत नाही. मेश्राम साहेबांनी काही दिवसांपूर्वी एक चांगला विषय घेतला होता. सभी परिवर्तनांचा मूळ ही विचार परिवर्तन आहे. आणि विचारात ज्यांचं परिवर्तन झाले तीच लोक समाजामध्ये परिवर्तन करून आणू शकतात. आणि मला असं वाटतं की समाजामध्ये विचारांचं परिवर्तन करून आणण्याची जबाबदारी समाजामध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकमेव संघटना जर काम करत असेल तर ती संघटना भारत मुक्ती मोर्चा. आज देश भाषणबाजी करून काय होत नसतं आणि भावनिक बोलून काय होत नसतं. कौतुक करणारे लोक तर मोहन भागवत सांगायचे कौतुक करते ते अण्णाभाऊंचं कौतुक करतायत की अण्णाभाऊसाठी तिची प्रतिभा या देशामध्ये असताना लोकांना निर्माण झालेली आहे. ते कौतुक करणारी लोक आहेत. हे आपलं काम पुढे नेणारी लोक आहेत. कौतुक करणारी लोक याचा आपल्याला तात्पुरता म्हणजे जसं की एखाद्या फुलाचा तात्पुरता मिळावं त्याचा आनंद आपल्याला व्हावा हे तात्पुरतं सुख देणार आहे. पण कौतुक करणारी लोक महापुरुषांचं काम पुढे नेतील काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि म्हणून या देशाला छाटायचं असेल तर या ठिकाणी संघटित शक्ती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून समग्र बहुजनचा हा घाव घालण्यासाठी अण्णाभाऊ साठेंना हे ते ह्याच ठिकाणी सांगतायत की बाबांनो तुम्ही संघटित व्हा, एकत्र या आणि त्या पद्धतीने काम करा. नोटीस या ठिकाणी आलेला आहे. प्रेमपत्र आल्यामुळे जास्त बडबड करू नये असा संदेश या ठिकाणी मी निश्चितपणे आपल्या संघटनेकडे शिकलेला आहे. अधिक जण बोलतात संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. जय गुरुवार. मानव सेवा सगळं देऊ आपण व्यक्त करते. जय भीम. आज या ठिकाणी आपण का जमलोय त्याच्यावर सांगायला माहिती ते सांगत बसण्यात वेळ घालवत नाही. कारण आमचा सगळा वेळ जे आहे ते खराच सरांना ऐकण्याकडे आमचे काम गुंतलेले आहे. त्यामुळे वेळ घालवायला मला आवडणारच नाही. परंतु माझ्या हातात माहीत दिल्या कारणानं मी 1 मिनिटच ठेवणार आहे. आज आपण आता आमचे जे मित्र होते त्यांनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 तुकाराम होऊन गेले. एक शिक्षक देऊचे आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांनी समाजाचे चांगल्या पद्धतीनं काम उघडणे करून समाजाला कशा पद्धतीनं वर जाता येईल
अशा पद्धतीचे विचार मांडले. आणि दुसरे म्हणजे हे तुकाराम साठे, त्यांना सगळं जग अण्णा म्हणून ओळखायला लागलं. आणि एका खेडेगावात, एका कुटुंबात, खेडगाव कुटुंबात जन्मलेला व्यक्ती, आणि त्याने पूर्ण रशियापर्यंत उच्च बघायला घेतली. मग त्यांचे विचार काय असतील? त्यावेळेच्या आतासारखी प्रगत व्यवस्थाही नव्हती, तरी सुद्धा त्यांचे विचार समाजापर्यंत, जगापर्यंत पोहोचले. त्याचं कारण एकच होतं की त्यांचं ध्येय बळकट होतं. गरीब का अशी ना, पण माझा समाज कोणासमोर हात नाही पसरला पाहिजे, कोणाचा लाचार नाही झाला पाहिजे. माझा समाज एखाद्या आकाशाच्या पक्षा पद्धतीनं सगळीकडे स्थलांतरित करून तो प्रगत झाला पाहिजे, हे अण्णाभाऊंचे विचार होते. अण्णाभाऊंच्या समग्र वाङ्मय जरी आपण वाचलं तर त्या वाङ्मयामध्ये मला अनेक कथा, कादंबऱ्या, लावण्या, वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन लिहिलं. पण प्रत्येकामध्ये त्यांनी एक तळागाळातला व्यक्ती आणि एक प्रगतशील कुटुंबातला किंवा प्रगतशील गावातलं कुटुंब, आणि या दोन्हीचा संघर्ष दाखवला. आणि त्या दोन्हीच्या संघर्षातून तळागाळातला व्यक्ती कुणासमोर न डगमगता, कुणासमोर हात न पसरता, त्यानं कशा पद्धतीने प्रगती करून अख्ख्या गावाला म्हणा लोळवलं आणि ते विजय कशा पद्धतीने झाला ही अण्णाभाऊंनी दाखवून देण्याचं काम केलेलं आहे. अण्णाभाऊंच्या लेखणीमध्ये एवढी काही ताकद होती की ती ताकद सांगायची म्हणजे माझ्या जीवनामध्ये आलेला प्रत्येकाचा अनुभव आहे. जर अण्णाभाऊंचं फकीरा नावाची कादंबरी एक वेळ माझ्या हातात आली नसली तर मी आज तुमच्या व्यासपीठावरच्या विचार त्याचं कारण असं आहे, मी 27 डिसेंबर 1997 मंगळवेढ्यातून पहिल्यांदा दिल्ली या ठिकाणी पुण्याला करण्यासाठी आल्यानंतर 1-2 महिने मला कामच भेटत नव्हतं. रोज त्या बजाज कंपनीमध्ये जायचं, उद्या या म्हणायचे, गेटवर जायचं, उद्या म्हणायचं. 2 महिने गेले. आणलेले खिशातले पैसे संपले, वैतागलो. आता मला असं वाटायला लागलं, माझ्याबरोबर सोपान शिंदे नावाचा एक माझा मित्र होता. मग आम्ही दोघांनी सामूहिक आत्महत्या करायला ठरवली. चिठ्ठी लिहिली आणि आताच कासारवाडी आहे ना, तिथं तरुणचा केंद्र म्हणून कासारवाडी स्टेशनवर गेलो आणि तिथं पाठीमागच्या बाजूला योगायोग असा होता की त्या कासारवाडीच्या अलीकडे येणाऱ्या एखाद्या रेल्वेखाली झोपून मारायचं असं आम्ही ठरवलं होतं. बरं, खिशात चिठ्ठी ठेवली आणि एखाद्या रोडावर जाऊन कोणाच्या कारात बसलो. पण योगायोग असा होता त्या टायमाला 2 तास का 2.5 तास रेल्वेचा काहीतरी प्रॉब्लेममुळं रेल्वे थांबलेलं, त्या संपूर्ण आलेच. मध्ये जात असताना आमच्या हातामध्ये जेवणाचा डब्बा आणि ती कादंबरी वाचायला नेहमीची कोण असलेली असेल ती मला वाचनाला नाव असायला ना, योगायोगानं ती कादंबरी होती. आणि त्या एका बाबडीच्या झोपाखाली बसून 2 तास ती कादंबरी वाचली. आता रेल्वे इथे उठायचं ना, आत्महत्येमध्ये आळू पडायचं. पण रेल्वे आल्याने 2 तास कादंबरी वाचली आणि त्या ठिकाणी त्याच्यातला जो काय नायक होता त्यांनी जे काय काम केलं, गावाच्या विरोधात, पाटलाच्या विरोधात बंड केलं आणि आपल्या समाजाला वाचवायचं. अण्णानं रोगानं तडफडणारा समाज कसा वाचवला हे सगळं त्या टायमाला ऐकलं. आणि मला लक्षात आलं की हा फकीरा जर का अख्ख्या गावाला वाचवू शकत असेल तर आम्ही स्वतःला का वाचवू शकायचं नाही, आत्महत्या करायची नाही, आणि आपल्या कामाला लागायचं. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थोडं काम मिळालं म्हणून आज मी या ठिकाणी स्थायिक सांगायचं तात्पर्य अण्णाचा जो काय म्हणजे विचाराचा साठा आहे तो साठे अण्णावाचा साठा नाही आहे, तो विचाराचा साठा आहे. आणि तळागाळातल्या समाजाला साठा आहे. जे आता सांगितलं सरांनी की अण्णाभाऊंनी सांगितलं शेषाच्या फळीवरती प्रतिमे नसून कष्टकऱ्याच्या तळहातावरती आहे. आणि ते सत्य, कारण का कष्टकऱ्यानं जर कष्ट केलं तर कोणासमोर हात पसरावा लागणार नाही, कोणासमोर भीक मागावी लागणार नाही आणि कुणी आम्हाला फुकट द्यायची मूल्यही करावं लागणार नाही. अहो जगात आपण फुकट घ्यायचं किती? लग्न फुकट, मुलं हसायचं फुकट, त्यानंतर दवाखाना फुकट आणि दवाखाना फुकट झाल्यावर मुलांना शाळाही फुकट, सगळं भेटले ना सरकारकडून आपल्याला. त्यानंतर प्रत्येक जगण्यासाठी प्रत्येक गोष्टी आपल्याला फुकट. त्यानंतर 10वी 12वी शिकलेल्या मुलांना काय काय पैसे फुकट. आता महिलांना पण
कष्टच करू नका, फुकट खायला शिका. आणि फुकट खाता खाता एक दिवस तुम्ही आळशी म्हणला ना, परत त्यांच्या दावणीला जाऊन जसं त्या वाटेगावच्या दावणीला दावणी बांधल्या होत्या ना, तशा पद्धतीने परत एकदा आपल्या दावणीला लागू. मला यातून सांगायचं आहे काय, तर अण्णाभाऊंचे विचार आजच्या या ठिकाणी 2 नंबरचा विचार मांडलेला आहे की अण्णाभाऊच्या विचारातून समाजाने कुठली प्रेरणा घ्यावी. अण्णाभाऊच्या म्हणजे विचारातून समाजाने एकच प्रेरणा घेतली पाहिजे की कुणाचाही रुपया आपण फुकट घ्यायचा नाही. कुठल्याही पद्धतीचे आपल्याला सरकारी अनुदान नको आहे, कष्ट करा, कुठल्याही पद्धतीचं कमी पडणार नाही. अण्णाभाऊला त्या टायमाला कमी पडलं नाही. शेवटचं पुस्तक लिहित असताना अण्णाभाऊने पुढं मिनमिनत्या दिव्यामध्ये ते लिखाण चालू होतं, त्यांना अचानक तीव्र असा झटका आला, आजारी होते. आपलं मस्तक त्या पुस्तकावरती ठेवलं आणि त्याच ठिकाणी प्राण गेला. घरच्या लोकांनी येऊन बघितलं तर घामाने ती पुस्तकाची काही पानं भिजलेली होती आणि ती पुस्तक त्यांच्या मरणोत्तर काळामध्ये नंतर प्रकाशित करण्यात आलं. एवढं कष्ट करणारे ते व्यक्ती, मग त्यांचे जर आज जवळजवळ 64 म्हणजे जयंती आपण साजरी करतो. 40 वर्ष अण्णाभाऊंना आयुष्य लाभलं. 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे सामुदायिक वाङ्मय आपल्यासाठी लिहिलं, त्याच्यानंतर 64 जयंती आपण साजरी करतोय. आपल्या समाजातला 64% समाज तर कमीत कमी सुधारायला पाहिजे आणि अजून खेडेपाड्यात गेल्यानंतर सुधारायला दिसत नाही. जगद्गुरू तुकाराम महाराज सुद्धा म्हणले, सेंद्रिय इंद्रिय देव आम्हाला नको, सेंद्रिय इंद्रिय देव काढून टाकायला पाहिजे. तरी सुद्धा आमच्या घरातले देवाले जटा, त्यानंतर काय असणाऱ्या त्या तुळजापूरच्या अंबाबाईच्या काय असतात ना, त्या परड्या अजून गेलेल्या नाही. कारण एका समाजातल्या गेल्या, मी कोणाला म्हणजे हे करत नाही, सगळ्यांनी मानून घ्या माझा विचार, एका समाजातल्या गेल्या. जो महार समाज आहे त्यांनी परड्या तुरड्या सगळ्या काढून टाकले, देव काढून टाकले. तुकाराम महाराजांचे विचार, बाबासाहेबांचे विचार अंगीकारले, तर आज त्यांचा विचार कुठं फार राष्ट्रपती पदावरती जाऊन बसतात. समाजामध्ये आपण कुठल्याही ऑफिसमध्ये जावा, एक तर एका खुर्चीवरती प्रमुख असलेला ब्राह्मण दिसेल, एक तर एका बाजूला दुसरीकडच्या बाजूला आंबेडकर समाज दिसेल. मग आमचा मातंग समाज कुठे गेला? अण्णाभाऊला डोक्यावर घेऊन आम्ही नाचणारे कुठे गेलो? तर प्रत्येकाने आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं पाहिजे आणि अण्णाभाऊंचे विचार आपल्या घराघरात, आपल्या मनामनात रुजवलं पाहिजे आणि सरकारचं कुठलंही फुकटचं अनुदान घेतलं नाही पाहिजे. एवढे या ठिकाणी मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. लिडरशिप निर्माण झाली पाहिजे, परंतु बोलता बोलता रशियाच्या मॉस्कोमध्ये जाऊन पुतळा उभारला. म्हणजे ही गोष्ट मुख्यमंत्री म्हणून आनंदाची आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने रशियात जाऊन ज्या अण्णाभाऊ साठेमुळे महाराष्ट्र वाचला त्यांचा पुतळा उभा करणं ही गौरवाचीच गोष्ट आहे. परंतु यांच्या अंतर्मनामध्ये खरंच अण्णाभाऊ साठेबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आहे का? ते तेव्हा त्यांचा सन्मान करू शकता. उदाहरण म्हणून अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईमध्ये एक निवास आहे, घर आहे आणि या घरावर कुलकर्णी नावाच्या एका बाईचा कब्जा आहे. अण्णाभाऊ साठे यांचा विश्वास जाऊन जे जयकार करायचा आणि त्याला पाहून आम्ही हुरळून जायचं. पण मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं एक निवास आहे, छोटस घर आहे, फार मोठं नाहीये, परंतु विद्याभवनामध्ये त्या घरावर एका कुलकर्णी नावाच्या बाईचा कब्जा आहे. आणि तो कब्जा का आहे म्हणून महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये चर्चाही घडून आलेली आहे आणि तो कब्जा हटवावा अशी तात्पुरती विधानसभेमध्ये चौकशी करण्याचं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर केला. परंतु आज त्या घरावरचा कब्जा हटवला नाहीये. जर त्या घरावरचा कब्जा हटवला गेला असता आणि मग जाऊन तिथं पुतळा अनावरण केला असता तर आमचे पण टाळ्या वाजवण्यासाठी आज सरसावले असते.
कथनी आणि करणीमध्ये अंतर असते. आमचे मित्र, आमचे बंधू राग बसले यांनी एक उदाहरण आजचं सांगितलं. सारस बागेजवळ अण्णाभाऊ साठेंचा मोठा पुतळा आहे आणि त्या ठिकाणी मोठी भव्य दिव्य जयंती साजरी होती. परंतु हेतुपूर्वक जयंती असताना त्या एका संघटनेच्या लोकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. अण्णाभाऊंना तुम्ही जरूर त्यांचा गौरव करा, परंतु मनामध्ये आठी ठेवून तुम्ही त्यांचा गौरव नाही करू शकत. तुमच्या मनात जे आहे ते तुमच्या ओठावर येत आहे. आमच्या समाजाची, आमच्या बहुजन समाजाची, नॉट ओनली मातन समाजाची, आमच्या बहुजन समाजाची डिमांड आहे. मरणोत्तर कित्येक नेत्यांना भारतरत्न पुरस्कार दिला, अण्णाभाऊ साठेंना का देत नाही? मॉस्को जाऊन पुतळा उभा करतात. परंतु तुमची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. जर तुम्ही त्याला भारतरत्न पुरस्कार दिला असता, नंतर मॉस्को जाऊन पुतळा उभा केला असता, तर तुमच्या कथरी आणि करणीमध्ये आम्हाला आज अंतर मोजायची वेळ पडली नसती. काय करू इच्छितात ते लोक? ज्या लोकांचा यांनी उल्लेख केला ते लोक काय करू इच्छितात? ते लोक अण्णाभाऊ साठेंना हायजॅक करू इच्छितात. ते लोक पळवू इच्छितात अण्णाभाऊ साठेंना आणि पळवून त्यांचं काय करू इच्छितात? त्यांचं दैवतीकरण करू इच्छितात. तुमच्याबद्दल, तुमच्या महापुरुषाबद्दल स्तुती केल्यावर तुम्ही हुरळून जाऊ नका. जर तुमचे शत्रू तुमची तारीफ करत असेल तर दगाबाजी असं समजा. ज्यांनी तुम्हाला इतिहासामध्ये तुमच्याशी गलत व्यवहार केला ते वर्तमानामध्ये आमच्यासोबत न्याय करणार आहेत काय? RSS नावाच्या एका संघटनेने तत्कालीन कोणी सरसंघचालक शेषाद्री होतं, त्यांनी विचार केला की ही लढाकू जमात आहे, मातक लढाकू जमात आहे, रामोशी लढाकू जमात आहे, भटके मुक्त लढाकू जमातीचे लोक आहेत आणि यांना आपल्याकडे वळायचं असेल तर काय करावं लागेल? तो समरसता मंच नावाची एक संघटना त्यांनी स्थापन केली आणि त्या समरसता मंचाच्या नावाखाली त्यांनी काय प्रचार सुरू केला? मोठा प्रचार सुरू केला. लहुजी वस्ताद साळवे यांच्या जी मल्ल भरण्याची जी व्यायामशाळा होती त्याच्यात चिळत होते, त्याच्यात फडके होते. म्हणजे लहुजी वस्ताद साळवेंचं काय केलं? उदारतीपण. डायरेक्ट म्हणेना झाले गुरु होते, कारण खालच्या मराठा जातीला गुरु मानत नाही, अस्पृश्य जातीला कसे गुरु मानते? जर खरं मानायचं झालं टिळक होते का? जर खरं मानायचं झालं तर याच्याबद्दलचा एक मोठा पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे. असं झालं होतं का? टिळक गेले असतील का? टिळकांनी लहुजी वस्तादांचा स्पर्श सहन केला असेल का? याच्याबद्दलचा एक दाखला आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि तो दाखला काय सांगतो? टिळकांच्या शब्दातच मला तुम्हाला सांगायला आवडेल. टिळक काय म्हणतात? हा पुरावा पुरेसा आहे, टिळकांनी त्यांना गुरु मानला असेल का? लहुजी वस्तादांचं मृत्यू कधी झाला? जवळपास 1881. 1882 साली या बाळ गंगाधर टिळकने त्याचे 2 पेपर चालत असत. एक मराठीचा पेपर केसरी होता आणि इंग्रजीतला पेपर मराठा होता. तर मराठा या खऱ्या केसरीमध्ये एवढे ओरिजिनल विचार नाहीये.
द मराठामध्ये ओरिजिनल विचार. त्या ग्रस्ताने 26 मार्च 1882 साली एक लेख लिहिला द मराठा, आणि त्याचं टायटल आहे महार अँड मान बॉईज इन गव्हर्नमेंट स्कूल. म्हणजे अस्पृश्य जातीचे लोक सरकारी शाळेत शिक्षण घेतात यावर एक लेख लिहिला. या लेखामध्ये बाळ गंगाधर टिळकांनी त्यांच्या शब्दात असं लिहिलं, इंग्लंडच्या राणीने 1858 मध्ये जो जाहीरनामा काढला आहे त्यामध्ये त्यांनी आपण भारतीयांच्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करणार नाही असे आश्वासन दिले आहे, व आता इंग्रज सरकार अस्पृश्यांना शाळेत प्रवेश देत आहे. ही आमच्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ आहे. 26 मार्च 1882. लिखित मध्ये अस्पृश्य जातींना शिक्षण देऊ नये असे म्हणणारे बाळ गंगाधर टिळक लहुजी वस्तादांकडून धडे घेत असतील काय? आणि त्यांनी तर्क काय दिला आहे की ब्रिटिश आणि ब्राह्मणांचा जो करार झालेला आहे 1858 राणीचं डिक्लेरेशन, त्यामध्ये म्हटलेलं आहे की धार्मिक बाबतीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो की टिळक हे मान महार या जातींना त्यांच्या धर्माचे मानत नव्हते. म्हणून RSSच्या लोकांनी, बीजेपीच्या लोकांनी खोट्या गोष्टीचा आव आणून या जयंतीचा ते फायदा उचलत आहे. म्हणून आज मी या प्रसंगी लहुजी वस्ताद, लहुजी क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा या गोष्टीपासून धडा घेऊन, कारण प्रबोधन होणे गरजेचं आहे, दोष दुश्मन करणं गरजेचं आहे. म्हणून येत्या वर्षापासून 31 मार्च पासून ते 1 ऑगस्ट पर्यंत आम्ही 1 महिना जयंतीची प्रबोधनाची तयारी करू, आणि मग 1 तारखेला त्याचा रिझल्ट आम्हाला पाहिजे तसा दिसेल. आणि याची सुरुवात मोशीच्या लोकांनी सुरू केली. देवेंद्र फडणवीस काय करू इच्छितात? देवेंद्र फडणवीस एक खोटारडा व्यक्ती. ते आता असं म्हणत आहे की आम्ही लंडन वरून शिवाजी महाराजांची वाघनखे आणलेली आहे, आणि वाघनखे आम्ही आता दाखवणार आहोत. आणि शिंदे म्हणतात आम्ही ओरिजिनल आहोत, आमची वाघनखे पण ओरिजिनल आहे. कोल्हापूरचा एक तरुण संशोधक आहे सावंत नावाचा, त्याने ब्रिटिश सरकारला पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये विचारला की तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला शिवाजी महाराजांची जी वाघनखं दिली आहे ती ओरिजिनल आहे ती डुप्लिकेट आहे? तर त्या सरकारने लिखित उत्तर दिलं आहे ती डुप्लिकेट आहे. त्याने काय उत्तर दिलं आहे? ती ओरिजिनल असल्याचा आम्ही दावा करत नाही. आम्ही तशी दिसणारी वाघनखे बनवून महाराष्ट्र सरकारला पाठवत आहोत. परंतु ही जर ब्रेकिंग बातमी आली असती यांचं पितळ उघडं पडलं असतं की नाही. तर बांधवांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की एकीकडे अण्णाभाऊ साठे मॉस्को मध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव करतात, सत्यशोधक चळवळीचा गुणगौरव करतात, आणि हा व्यक्ती शिवाजी महाराजांचे डुप्लिकेट वाघनखं आणतो. एवढं होणार आहे? म्हणजे एक व्यक्ती वाहवाई लुटण्यासाठी शिवाजी महाराजांचा जयजयकार जाऊन करत नाही तिथे, परंतु तो व्यक्ती ओरिजिनल आहे आणि हा डुप्लिकेट व्यक्ती डुप्लिकेट वस्तू आणत आहे आणि महाराष्ट्रामध्ये विष घालवण्याचं काम करीत आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये कोण आहेत, नायक कोण आहेत अण्णाभाऊ साठेंचे? अण्णाभाऊ साठेंचे नायक गरीब लोक, दबलेले लोक आहेत, पिसलेले लोक. अण्णाभाऊ साठेंच्या जेवढ्या कादंबऱ्या आहेत त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त चित्रपट निघालेले आहेत. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे केवळ साहित्य नाहीये, तर अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्यावर चित्रपट निघाले. अण्णाभाऊ साठेंचं साहित्याची वर्गवारी जर आपण केली तर त्यांच्या खिसगंतीला सदाशिव पेठेतला एकही साहित्यिक टिकत नाही. ना देशपांडे टिकत, ना विवा शिरवाडकर टिकत. अण्णाभाऊ साठेंमुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली. महाराष्ट्राची मराठी वाचवण्याचं काम या महापुरुषांनी केलं. पण 1 तारखेला म्हणजे तो मराठी दिवस साजरा करायचं काम मात्र कोणी ठरवलं? मराठ्यांनी ठरवलं. इथं दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे सत्तेमध्ये बसलेले मराठे यांनी मराठी दिवस विवा शिरवडकरच्या नावाखाली ठेवला. त्यांनी मराठा एखादा साहित्यिक असता त्याच्या नावाखाली ठेवला असतं तर ही गोष्ट पचण्यासारखी होती. परंतु ब्राह्मणांनी महाराष्ट्रामध्ये सत्ता मराठ्यांना दिली, परंतु वास्तविक सत्ताधीश मराठे नाही आहे. महाराष्ट्रामध्ये वास्तविक सत्ताधीश ब्राह्मण आहे. मराठा मुख्यमंत्री ठेवला, त्याला केवळ पोझिशन दिली, पावर ब्राह्मणाकडे ठेवली. पावर आणि पोझिशन मध्ये काय अंतर आहे याचा हा उदाहरण आहे की शिरवाडकरचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? तो ब्राह्मण आहे म्हणून. त्याचा साहित्यिक दर्जा काय आहे? तर त्या लोकांनी मराठ्यांचा वापर केला. जर मराठी सत्तेमध्ये असते, पोझिशन नसता, पावर राहिली असती तर आज मराठ्यांना सडकेवर उतरायची वेळ आली नसती. चाहे काँग्रेसची सत्ता असो की बीजेपीची सत्ता असो, मराठ्यांना केवळ पोझिशन दिली जाते, पावर दिली जात नाही. याचा हा दाखला आहे की सत्तेत मराठा होता, परंतु मराठी दिवस ठरवण्याचा अधिकार मराठ्यांना दिला नाही. ब्राह्मणांनी तो आपल्याकडे ठेवला आणि तो शिरवाडकरला देऊन टाकला. अण्णाभाऊ साठेंचे चित्रपट हे चालले, थिएटरमध्ये आले. त्यातला फकीरा हा चित्रपट एवढा अप्रतिम होता की त्याचं डायरेक्शन खुद्द अण्णाभाऊ साठेंनी केलं. त्या चित्रपटाचे मूळ डायरेक्टर ते होते, परंतु डायरेक्टरने काय सांगितलं, तुम्ही खालच्या जातीचे आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे गावगाडा कसा चालतो, मला डायरेक्टरला कळत नाही, डायरेक्टर तुम्ही करा पण नाव मात्र माझं दाखवा, कारण मला एक लेबल आहे. अण्णाभाऊ साठेंनी त्या चित्रपटामध्ये सावळा नावाच्या पात्राची त्यांनी भूमिका वठवलेली आहे. अण्णाभाऊ साठे लेखक आहे असं नाहीये. अण्णाभाऊ साठे अभिनयकर्ता पण आहे, अण्णाभाऊ साठे डायरेक्टर पण आहे. परंतु दुःखद गोष्ट आहे आणि ही गोष्ट मातंग समाजाच्या डोक्यामध्ये घुसायला अजून वाव आहे. मराठी पहिला चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर युट्यूब मध्ये अपलोडेड आहे. म्हणजे ज्या चित्रपटाचा आवाज आणि डायलॉग मिळत सुद्धा नाही एकमेकाला, पाहायला कंटाळा मला वाटते, कारण जुनी आहे. पण तो फिल्म आपल्याला युट्यूब वरती पाहायला मिळतो. जुन्या चित्रपटाची गाणे पाहायला मिळतात. परंतु अण्णाभाऊ साठेंच्या ज्या ज्या कादंबऱ्यावर चित्रपट बनले त्यातला एक सुद्धा फिल्म सध्या युट्यूबवर का नाहीये? मला जुना फिल्म दिसतो. अण्णाभाऊ साठेंचे फिल्म थिएटर मध्ये लागले, अण्णाभाऊ साठेंच्या फिल्म मध्ये गाणे सुद्धा होते, गाणे तर असायला पाहिजे होते. याचा अर्थ हा आहे की त्याच्या ज्या फिल्म आहे त्या गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे, परंतु त्या अजून सार्वजनिक केलेल्या नाहीये.
भारतरत्नाची लढाई तर लढू, पहिल्यांदा सेन्सर बोर्डाच्या विरोधात सुद्धा आपल्याला लढाई लढावं लागेल. ते फिल्म कुठे, ते फिल्म अपलोड केले गेले पाहिजे. हा सगळ्यात मोठा अन्याय आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अण्णाभाऊ साठे जे म्हणाले, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, हे वाक्य नाहीये. हा मातंग समाजाला परिवर्तनाच्या चळवळीमध्ये जोडणारा मूल मंत्र आहे. बरेच लोक अण्णाभाऊ साठेंना कम्युनिस्ट दाखवतात, बरेच लोक अण्णाभाऊ साठेंना ब्राह्मणाच्या छावणीमध्ये उडू इच्छितात. अण्णाभाऊ साठेंचे उपकार आहे आमच्यावर, अनंत उपकार आहे की त्यांनी हे लिहून ठेवलं की माझा आदर्श जर कोणी आहे तो महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, हे त्यांनी लिहून ठेवलं. आणि आमच्या भोळ्या समाजाला ते समजत नाहीये, कारण आमची जी चळवळीची दृष्टी आहे ती चळवळीची दृष्टी संघटक बनवल्यानंतर निर्माण होते. संघटितरित्या आमचा समाज बनत नाहीये, ही प्रॉब्लेम आहे. अण्णाभाऊ साठेने त्या काव्यच केवळ बाबासाहेबांना समर्पित केलं नाही, तर विश्व प्रसिद्ध त्यांची जी कादंबरी आहे फकीरा, बाबासाहेब आंबेडकरांनाच अर्पण केली नाही, तर त्या अर्पण पत्रिकेत म्हणलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार अशा लेखणीला मी ही कादंबरी अर्पण करतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर व्यक्तित्व झालं, पण त्यांची लेखणी ह्या त्यांची आयडिओलॉजी आहे. तेवढा अण्णाभाऊ साठे आपल्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांकडे जा असं म्हणत आहे. तुम्हाला हे ऐकून पण आश्चर्य वाटेल की मातंग समाज हा बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत 1938 पर्यंत होता. मातंग समाज हा बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत कट्टरपणे उभा होता. येवल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली, ती काही महार लोकांसाठी नव्हती. ती त्या ठरावामध्ये जे शब्द प्रयोग आहे, आम्ही माणूस आहोत, आम्ही माणूस बनण्यासाठी लढाई लढत आहोत, म्हणून तमाम अस्पृश्यांना आम्ही या गंदगीतून बाहेर काढणार आहोत. इन्क्लुडिंग मातंग आहे, इन्क्लुडिंग चव्हाण आहे, इन्क्लुडिंग भंगी आहे. ही सभा झाल्याबरोबर त्यांची पहिली स्वागताची सभा आणि त्यांच्या धर्मांतराच्या ठरावाला पाठिंबा देणारी सभा मुंबईमध्ये मातंग लोकांनी आयोजित केली. ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जयघोष करणाऱ्यांना सुद्धा आज माहिती नाहीये. ते बाबासाहेबांचा जयघोष करत आहे, परंतु त्यांच्या आयडिओलॉजीचा जयघोष कधी होईल? अशा 13 सभा झालेल्या आहेत. धर्मांतराच्या पाठिंबा देण्यासाठी अशा 13 सभा झालेल्या आहेत आणि ठराव पास करून झालेले आहेत की आमचा विश्वास आहे आम्ही या गंदगीतून बाहेर पडू तुमच्या नेतृत्वामध्ये. 1937 ला याच पुण्यामध्ये ब्राह्मण लोकांनी एक डुप्लिकेट नेता डेव्हलप केला आणि त्या डुप्लिकेट नेत्याचं अण्णाभाऊ साठेचा उदय होण्यापूर्वी त्या डुप्लिकेट नेत्याचं मातंग जातीच्या नेत्याचं नाव आहे के सकट. त्यांना पुढे करून केसरी या वर्तमानपत्रामध्ये ठळक मथळ्यामध्ये के सकटच्या नावाखाली बातमी छापण्यात आली आणि त्या बातमीचं शीर्षक होतं की आम्ही मरू पण हिंदू धर्म सोडला. आणि आमचा वास्तविक नेता डॉक्टर आंबेडकर नाहीये, तर शंकराचार्य हे आमचे वास्तविक नेते आहेत. क्रिया प्रतिक्रिया सुरू झाली. महान लोक बाबासाहेबांना म्हणू लागले, बघा आम्ही त्यांना म्हणत होतो जवळ नका घेऊ, बघा पलटी मारली की नाही त्यांनी. तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला आणि भविष्यातल्या समाजाला यापासून धडा घेतला पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी त्या केसरीमध्ये छापून आलेल्या या आव्हानाला लक्षात ठेवून एक लेख लिहिलेला आहे. तो लेख आपल्याला जनता या वर्तमानपत्रामध्ये आजही रेकॉर्डेड पाहायला मिळतो. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला उत्तर देत असं म्हटलं की ब्राह्मण लोक मला असं म्हणतात की तुम्ही धर्मांतराचा निर्णय सोडा,
मी त्याला नकार देत होतो, परंतु मी आता धर्मांतराचा निर्णय सोडायला तयार आहे. फक्त त्याची एकच शर्त आहे, आणि ती शर्त काय आहे? पुण्याचे राजर्षी राजमान्य के सकट यांना ब्राह्मण लोकांनी 1 दिवसाचा शंकराचार्य बनवावे. जर त्यांनी असं केलं तर आम्ही लोक धर्मांतराचा निर्णय सोडून देणार. 2 कम्युनिटी भांडत आहेत. के सकटला पुढे करून ब्राह्मणाने तमाशा लावलेला आहे. बाबासाहेबांनी कसं उत्तर दिलंय? के सकटला विरोध केला नाही. तो के सकटला काय आदेश दिला की तू ज्यांना आपला आदर्श मानतो तो तुला शंकराचार्य बनवायला तयार आहे का? लढाई मातंग आणि महाराजांची लढाई नाहीये. ही लढाई आमची थेट ब्राह्मणांची आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 1818ला बाजीराव हारला. पुण्याचा बाजीराव हारला. हरल्यानंतर 1919ला 2 लेण्यांचा शोध लागला. पहिली लेणी वेरूळ आणि दुसरी लेणी अजंता. या वेरूळ लेणीवरती 2 इंग्रज अधिकाऱ्यांनी एक रिपोर्ट बनवलेला आहे, एलोरा रिपोर्ट. त्यातला एक अधिकारी पुण्याचाच होता, फर्ग्युसन. त्याच्या नावाने एक फर्ग्युसन कॉलेज आहे, जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्गेस. या लोकांनी ज्यावेळेस वेरूळ लेणीचा अभ्यास केला तर स्थानिक लोकांना विचारलं, या लेणीला काय म्हणतात तुम्ही? तर स्थानिक गावातले माळी, मराठा, तत्सम जातीचे लोक म्हणले, या 12 लेण्या आहेत, त्यातले 1 नंबर लेणी तर 8 नंबरच्या लेणीला आम्ही धेडवाडा म्हणतो, आणि लेणी नंबर 9 ते 12 पर्यंतच्या लेणीला आम्ही सुतारवाडा म्हणतो. तर तो अधिकारीने त्यामध्ये नोंद केलेली आहे. 1888 साली त्या रिपोर्ट मध्ये नोंद आहे. काय म्हटलेलं आहे? धेड हा शब्द मुघल मुसलमानांचा नसून धेड हा शब्द भारतातल्याच बोली भाषेचा आहे, पाली भाषेतला आहे, आणि पाली भाषेमध्ये बौद्ध भिक्खूंना थेर असं म्हणत असत. अशोकाच्या काळातल्या धर्माचं नाव थेरवादी धर्म होता, आणि हे थेरच अपभ्रंश पुढे धेड असा झाला. देशभरातल्या 1700 जातीच्या लोकांना धेडच म्हणतात. नॉट ओनली मान, नॉट ओनली महार, 1700 अस्पृश्य जातींना आजही धेड म्हणतात. परंतु धेड कसं नाही पडलं हे अजून कोणाला माहिती नाहीये. त्या रिपोर्ट वरून कळते धेड वरूनच धेड असा शब्द बनला. यावरून मान, महार, चांभार, भंगी हे एकेकाळचे बौद्ध धर्मी होते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महार आणि मराठा हा शब्द खूप अलीकडचा आहे, त्याचा जुना पुरावा कुठे सापडत नाही. मात्र माग असा शब्द आहे किंवा मातंग असा शब्द आहे जो पाली साहित्यामध्ये सापडतो. माहिती म्हणून आपल्याला कधी कधी आम्हाला मातंग जातीबद्दल गौरव वाटतो इतिहास समजल्यामुळे, नाही तर मान म्हणल्यावर घृणाच वाटायची, परंतु इतिहास समजल्यावर त्यांचा गर्व वाटू लागलाय. मातंग हा शब्द पाली भाषेमध्ये सापडतो, तो जातीचा सूचक नाहीये, बुद्धालाच मातंग म्हटलेलं आहे. मातंग या शब्दाचा मराठीमध्ये सरळ अर्थ होतो पांढरा हाती. आणि मातंग लोक आपल्याला एक पर्यायी शब्द म्हणतात, आम्ही अंबूज आहोत. कधी कधी वाटले हे अंबूज काय प्रकार आहे, तर त्याचा अर्थ होतो कमळाचे फूल. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये कमळ महत्वाचा आहे, ज्याच्यावरून पांडुरंग शब्द बनला. पुंडरीक हा पाली भाषेतला शब्द आहे. पांढरा कमळ म्हणजे पुंडरीक, आणि इकडे मातंग म्हणजे पांढरा हाती, जो महामायेच्या स्वप्नात येतो. म्हणजे आमची पाळंमुळं ही प्राचीन आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आता महाराज बसले, आम्हाला आमचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. आम्ही दुसऱ्याची लढाई लढतो, आमची लढाई कोण लढणार? महार लोक जोहार म्हणायचे, अभिवादनामध्ये महार लोक जोहार म्हणायचे.
आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सगळे मराठे जोहार म्हणत असत. जोहार हा शब्द खूप प्राचीन शब्द आहे आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्रव्यवहारामध्ये माधवजी घोरपडेला जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये जोहार असं लिहिलेलं आहे. तेव्हा जोहार शब्द का म्हणत होते याबद्दल पुण्यातले लोक चर्चा करताना दिसत नाही. पुण्यामध्ये विद्यावर चर्चा करतात, परंतु बखरकरांनी लिहून ठेवलं की रामदास शिवाजी महाराजांना भेटला 1651 आणि म्हटलं हे जोहार शब्द म्लेच्छ लोकांचा शब्द आहे, म्लेच्छ म्हणजे मुसलमानांचा शब्द आहे, तो सोडून दे आणि रामराम सुरू कर. 1651 मावळला रामदास भेटलाच नाही. जर हे खरं मानलं गेलं तर शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्व 3 वर्ष अगोदर मालोजी घोरपडे यांना जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये जोहार असं अभिवादन केलेलं आहे. परंतु रामराम म्हणण्याची चाल ही बाजीरावाने सुरू केली. ती फार जुनी चाल नव्हती. योद्धार या शब्दाचा अपभ्रंश जोहार आहे. म्हणजे मराठा पण नागवंशी लोक आहेत, महार पण नागवंशी लोक आहेत, माळी पण नागवंशी लोक आहेत, मातंग तर आहेच आहे. म्हणजे आमच्या बहुजन समाजाचे लोक ज्यांना शूद्र अतिशूद्र म्हटलं जातं ते या देशाच्या शासक वर्गाचे लोक आहेत. आम्ही गुलाम वंशाचे लोक नाही हो, आम्ही शासक वर्गाचे लोक आहोत. परंतु आम्हाला नाग वंशातल्या लोकांना 6500 जातीत विभागल्यामुळे आम्ही लोक जातीला मानू लागलो. परंतु जर बारकाईने अभ्यास केला तर महार असो, माग असो, कैकाडी असो, भिल्ल असो, माळी असो की कोणत्याही जातीचा असो, महाराष्ट्राचे सगळे लोक एकाच वंशाचे लोक आहेत याचा पुरावा त्यांची आडनावं आहेत. गायकवाड मांगामध्ये पण आहे, गायकवाड मराठ्यामध्ये पण आहे, गायकवाड रामुशामध्ये पण आहे, जाधव सगळ्या जातीमध्ये, वाघमारे सगळ्या जातीमध्ये. मला वाटलं मी खराब आहे तर कदाचित आम्ही लिमिटेड असो. मी नंतर मराठ्यांना विचारलं तर माझे मित्र म्हणले आमचं नातलगच खराब आहे. मला मोठं आश्चर्य वाटत आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींची कुळं एकमेकाला मॅच होतात, म्हणून महाराष्ट्रातले लोक मागामाग जर गेला ते एका वंशाची लोक आहे हे त्यांच्या आडनावावरून सिद्ध होते. कुलकर्णी, जोशी, देशपांडे हे त्यांच्या नावावरून वेगळे वाटतात आणि आमचे वाघमारे, गायकवाड, क्षीरसागर या नावावरून आम्ही वेगळे आहोत. यावरून हे सिद्ध होते आम्ही नाग वंशाचे लोक आहोत. म्हणून अण्णाभाऊ साठेंना आपला पूर्व इतिहास बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने दिसत होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं तर अण्णाभाऊ साठेंनी 3-4 कथा बुद्ध धर्मावर लिहिलेल्या आहे. आमचे मातंग तरुण मुलं वाचत नाहीत किंवा आमचे लोक असे विषय लावून बोलत पण नाही. हे 2 दोष आहेत. अण्णाभाऊ साठेंनी कथा लिहिली, ते कथेचं नाव आहे बुद्धाची शपथ. अण्णाभाऊ साठेंनी या महान लोकांमध्ये धर्मांतरामुळे काय परिणाम होते कथाच लिहिली, बुद्धाची शपथ. अण्णाभाऊ साठेंना बुद्ध माहिती होता याचा अर्थ लिहिलं. म्हणून इतिहासावर मी आता न बोलता मी आता वर्तमानावर तुम्हाला संदेश देऊ इच्छितो अण्णाभाऊ साठेंच्या रूपाने. अण्णाभाऊ साठेंनी मनाची कोलाहल, माझी मैना गावाकडे राहिली या गीतातून दाखवली. ते गीत मी आज मुद्दाम नाही. ते गीत ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये काही शंका उपस्थित झाल्या की जो व्यक्ती काम धामाला जातो, गरिबीमुळे परेशान असतो, परंतु तो परिवाराशी किती अटॅच असतो हे त्या गीतातून दिसत होतं. बांधवांनो, अण्णाभाऊ साठेंनी आपलं दुःख त्या मुंबईत राहणाऱ्या, विश्वात जगणाऱ्या माणसाच्या रूपाने व्यक्त केलं. आता तसं गीत लिहायला अण्णाभाऊ साठे नाहीये, परंतु अण्णाभाऊ साठेंच्या काळामध्ये जितकी वाईट परिस्थिती होती त्याच्या 1000 पट वाईट परिस्थिती आता येऊ घातली आहे आणि तुमचं दुःख मांडायला आता अण्णाभाऊ साठे नाही. आता खासगीकरण आलेलं आहे.
साठे असते तर खासगीकरणाच्या विरोधात मोर्चा उभा केला असता. हे खासगीकरण धोरण 1991 ला आलं. 35 वर्ष उलटून गेलेले आहेत. आमचे लोक जातीच्या नावाने ओळखतात, परंतु कधीच कोणी लोक या खासगीकरणाच्या विरोधात आपल्या जातीला पण शहाणा करत नाही. या खासगीकरणामुळे सगळे सरकारी उद्योग कंपन्या समाप्त झालेल्या आहेत. आम्ही शहराकडे का आलो? आम्हाला शिक्षण पाहिजे होतं म्हणून. शहरात येऊन बऱ्याच लोकांचं जीवन बदललं, नोकऱ्या लागल्या, रिटायर्ड झाले, पेन्शनर आहेत, परंतु त्यांच्या मुलाला जॉब नाही. ज्या लोकांना नोकरी लागली त्यांची जीवनामध्ये बदलाव घडून आला. आज त्याचा मुलगा, त्याचा नातू, त्याची नात यांना जॉब नाही. हे खासगीकरणामुळे शक्य झालंय. आता क्षीरसागर महाराज म्हणत होते आम्हाला ह्या फुकटच्या योजना नकोय. ते काय उपकार करते का आमच्या लोकांवर? ते काही उपकार करत नाहीये, ते गाजर आहे. त्यांनी पार्ट्या फोडलेल्या आहेत, त्यांना कोणी मतं देणार नाहीये. घोटाळा ईव्हीएम द्वारे करतील आणि शोध करतील. आम्ही महिलांना बसेस दिल्या, आम्ही लाडकी बहीण आणली, यामुळे आम्हाला महाराष्ट्रात बीजेपीला सत्ता दिली. हे नाटक चालू आहे. आणि ह्या योजना नका लागू करू आमच्यावर. हे खासगीकरण बंद करा असं म्हणतो काय एखाद्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ? लाडका बहिणीचा लाडका भाऊ म्हणत आहे का हे खासगीकरण बंद करा? 91 ला ही स्कीम आली. सगळे सरकारी उद्योग कंपनी बेचण्याचा कार्यक्रम सुरू झाला. नाल्को होता तो विकला, ते सरकारी उद्योग होता. तेलको विकला, हिंदुस्तान पेट्रोलियम मोदी सरकारने विकला. BSNL, MTNL, BSNL विकला, त्याला कडून जिओ काढला. हिंदुस्तान पेट्रोलियम मोदीने विकला. एअरलाइन्स कंपन्या विकून टाकल्या. रेल्वे प्रायव्हेटाइज करून टाकला. या 2-3 महिन्यात 13 रेल्वेची दुर्घटना झाली आहे. 1 लोक मेले नाही, 2 लोक मेले नाहीये, हजारो लाखो लोक मेले. अशी बातमी नाही. ह्या बजेटमध्ये SC ST OBC ला काही दिलंच नाही. उलट SC ST ला जी स्कॉलरशिप होती शिक्षण घेण्यासाठी तेच काढून घेतली. म्हणजे जे आमच्या मुलांचं कल्याण होणार होतं त्याचीच कपात करून टाकली. तेव्हा या नव्या जे धोरण आहे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, याच्या विरोधात उभं करावं लागेल. याच्या विरोधात तरुणांनी बोलावं लागेल. याच्या विरोधात समाजाला जागृत करावं लागेल. मराठ्यांना रिझर्वेशन पाहिजे, पण रिझर्वेशन शिल्लक कुठे आहे? रिझर्वेशन जरूर मिळेल, परंतु रिझर्वेशन शिल्लक असेल तर मिळेल ना. कोणी यांनी माळी वर्सेस मराठा, धनगर वर्सेस मराठा, मातंग वर्सेस बौद्ध असे सगळे महाराष्ट्रात लावलेले आहेत. म्हणून आपल्याला दुश्मन ओळखता आला पाहिजे. आता नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये लिहिलेलं आहे क्लॉज नंबर 12 मध्ये की वर्ग 6व्या प्रवेश करणाऱ्या मुलाला जातीवर आधारित शिक्षणाचे धडे दिले जाईल. मातंग जातीला कोणता धडा, कोणतं शिक्षण दिलं मास्तर? म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चर्मकाराचे कोणते धंदे, कुंभेचे कोणते धंदे, सुताराचे कोणते धंदे. आपण फक्त महापुरुषांचा जयजयकार करत आहोत. आपल्याला मनुस्मृतीच्या खाईमध्ये ढकलून टाकलेलं आहे. आणि आपल्याला ही व्यवस्था माहीत का नाहीये? कारण आपण सामाजिक दृष्ट्या अपरिपक्व आहोत. सामाजिक दृष्ट्या आपण संघटित नाही आहोत, चळवळीला जोडलेले नाही आहोत. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. सुरू झाली मनुस्मृती आणि त्या कायद्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे 2030 पर्यंत एकही शाळा, कॉलेज, महाविद्यालय हे सरकारी राहणार नाही.
हे सर्व प्रायव्हेट होऊन जाईल. आणि प्रायव्हेट होणं म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला शिक्षण मिळेल आणि ज्याच्याकडे पैसा नाहीये, नोकरी तर नाहीच नाही, पैसा राहणार नाही, मग आम्हाला नोकरी नाही, शिक्षण नाही, आमची काय गत होणार आहे. याच्यासाठी अण्णाभाऊचा लढा. आम्हाला माणूस बनता आलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे फार नाही शिकले, परंतु त्यांना व्यवस्था शिकता आली आणि व्यवस्थेच्या विरोधात ते लढले. आमच्यामध्ये अण्णाभाऊ साठे होईल का? अशा परिस्थितीत पैदा होईल का? तर ह्या नव्या आर्थिक धोरणाच्या विरोधात, नव्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात आज अण्णाभाऊ साठे असतात काय केलं असतं? पाहायला वेगळी बनवली असते, समाजाला शहाणा केला असतं. म्हणजे आमचे महापुरुष हे कार्य करू शकतात कारण त्यांच्यात सामाजिक तळमळ आहे, सामाजिक इमानदारी आहे. मग आमच्या समाजाचे लोक हे काम का करत नाही? तर आज अण्णाभाऊ साठेंचा विचार हा बहुजन समाजाच्या मुक्तीचा विचार आहे, बहुजन समाजाला इकट्ठा करणारा विचार आहे. तर येत्या काळामध्ये ते लोक आमचे दुश्मन नरसंहार करण्याची तयारी करत आहे, कत्लेआम करण्याची तयारी करत आहे. याच्या विरोधात आपल्या समाजाला एक संघटित केलं पाहिजे आणि एक मोठी लढाई उभी केली पाहिजे. सर्व माणसाला निराश करत नाही. एका जातीच्या नावाने तुम्ही लाखो संख्येने गोळा व्हा, परंतु तुम्ही समाजामध्ये आशावाद पैदा करू शकत नाही. तुम्ही मुठभर गोळा व्हा, आमदाराला यावं लागते. अजून आपण लाखोने गोळा व्हायचं आहे बाहेर, परंतु आपण इथं बसून डोक्याने मशागत करत आहोत. त्यांना त्याची भीती नाहीये डीजे वाजवल्याची, त्यांना 10 डोके एकत्रित आल्याची भीती आहे. परवानगी मिळत नाही अशा कार्यक्रमाला. म्हणतात ही परंपरा तुम्ही कसं काय सुरू केली? असं कधी केलं होतं का? अण्णाभाऊ साठेला मानणाऱ्या लोकांनी प्रबोधन करायचं, जागृती करायची. म्हणून बांधवांनो, लोकांना शहाणा करणे, चळवळ उभी करणे, संघटित शक्तीचं निर्माण केल्याने आपल्या समाजाचं कल्याण होणार आहे, भलं होणार आहे. एकटी जात किंवा एकटा समाज कधीच कुणाचं कल्याण करू शकत नाही. मराठी सगळे एकत्रित होते, ते फडणवीसचा बंदोबस्त करतील का? मात्र एकट्टा झाले, न्याय होणार आहे का? काय होतं मात्र त्याचं? ते होर्डिंग लावत आहे, बीजेपीचे लोक होर्डिंग लावत आहेत. आमच्या समाजाने म्हटले पाहिजे तुझी होर्डिंग मला नकोय, आम्ही 10,000 रुपये गोळा करू, पण एका समाजाला हॉलमध्ये गोळा करून त्यांचं आम्ही प्रबोधन करू. छोटं होर्डिंग लावू, मोठं होर्डिंग लावण्यापेक्षा पण ते समाजाच्या पैशावर लावू. आज स्वाभिमान आहे. काय होतं आमच्या समाजाचं? जे RSS बीजेपीचे लोक आज अण्णाभाऊ साठेंच्या नावाने त्यांच्या मनामध्ये आता उमाळा आलेला आहे. काय करत आहेत ते लोक? एका मुलावर पृष्ठभागावर ऍसिड टाकला वर्धा डिस्ट्रिक्ट मध्ये. म्हणजे जे अण्णाभाऊ साठे बद्दल कळवळा दाखवत आहेत ते समाजाबद्दल प्रेम दाखवत आहेत. बांधवांनो, अण्णाभाऊ साठेंना ते पळवत आहे. ते अण्णाभाऊ साठे बद्दल कळवळा दाखवत नाहीये, ते हायजॅक करू इच्छित आहे. आणि आमचा समाज भोळा समाज असल्यामुळे त्यांना वाटतं की बीजेपीचे लोक आमची तारीफ करत आहे. एका लहान मुलाला ऍसिड टाकलं त्याच्या धुमणावर, पृष्ठभागावर, काय सजा झाली? मराठवाड्यामध्ये 2 मुलं गुन्ह्याच्या दिवसामध्ये लहान मुलं पोहण्यासाठी विहिरीमध्ये गेले, त्यांना मरेस्तवर मारलं. कित्येक गाव खेड्यामध्ये आजही आमचे माता हिंदूच आहे ना. आमच्या माता लोकांना काय होतं? आम्ही हिंदूच आहोत. मग कित्येक माता परिवाराचे लोक गावामध्ये जिथं मारुतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी गेले, बँड बाजा घेऊन गेले, नवऱ्या मुलाला घेऊन गेले. ते मंदिरात त्या मारुतीचं, दगडाच्या मारुतीचं दर्शन का घ्यायला गेले म्हणून यांचे डोके फोडले. आणि माणूस आहोत मग आज 2 व्यवहार. एकीकडं आमचे दुश्मन अण्णाभाऊ साठेंचा जयजयकार करत आहे, अंकलजी लवजी वस्तादचा जयजयकार करत आहे. किती करत माहितीये? लवजी वस्तादांच्या गावातली माती मटक्यात भरली आणि म्हटले की आम्ही या मातीला तिकडे घेऊन चाललो राम मंदिर बनवायला. यांनी विरोध केला, राग पसरेंनी
हे अंकल सोदरींनी विरोध केला. सर यांनी विरोध केला. अजून लवजी वस्तादांचं स्मारक नाहीये. लवजी वस्तादांच्या नावाखाली जे जे काय चालू आहे, हा जो डीजेचा पैसा जर वाचवला असता तर करोडो रुपयाचं लवजी वस्तादांचं स्मारक बनवू शकलो असतो. तर समाजाला कोण शहाणा करेल, कारण त्यांच्याकडे केंद्र संघटन नाहीये. तर हा जो डबल गेम आहे ब्राह्मणांचा, एकीकडे आमच्या भोळ्या समाजाची पिटाई करायची आणि दुसरीकडे लवजी वस्तादांचं नाव आणि अण्णाभाऊ साठेंचं नाव घ्यायचं, हे भांडण लावण्याचा गेम, हे आमच्या महापुरुषांना पळवण्याचा गेम आहे. हा काही त्यांचा जयजयकार करण्याचा, त्यांच्यामध्ये काही प्रेम आणि जिव्हाळा नाहीये, हे भडकवण्याचा गेम आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला लोकांना जागृत करावं लागेल आणि या असेंब्लीमध्ये या बीजेपीच्या विरोधात मातंगांना उभं राहावं लागेल. सामाजिक चळवळ खूप झाली आहे, राजकीय प्रतिनिधी तुम्हाला आतमध्ये पोस्टी करावं लागेल आणि अण्णाभाऊ साठेंचं जे घर आहे त्याला राष्ट्रीय स्मारकाची दर्जा देता आली पाहिजे. आणि ते घर जे त्यांचा निवास, तिथं त्यांनी आखरी श्वास सोडलेला आहे, ते घर ब्राह्मण कुलकर्णी बाईच्या ताब्यातून सोडवलं पाहिजे. हा मेसेज आपण आपल्या भावंडांना दिला पाहिजे. आपण आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे की तिथं गेल्यावर आम्हाला कळलं की अण्णाभाऊ साठेंचं एक मुंबईत घर आहे आणि ते एका ब्राह्मण बाईच्या ताब्यात आहे आणि ती अजूनही ताबा सोडायला तयार नाहीये. तुम्ही कितीही लाखोच्या संख्येने सरकेवर या, ते तुम्हाला घाबरत आहेत का? त्यांची व्यवस्था आहे, त्यांचं सरकार आहे. मग त्यांना अडचणीत आणण्याचं आपल्याला काम करावं लागेल आणि ते अडचणीत आणण्याचं काम हे आहे. मुक्ता साळवेंचा विचार, एक घाव दोन तुकडे. मुक्ता साळवे ही खरीच महान आहे, महान आहे काय, 4थ्या वर्गाची मुलगी, तिला एवढी अक्कल आहे की तुमचा धर्म आणि आमचा धर्म एक कसा आहे. तुम्ही आमच्याशी असा व्यवहार करता, तुम्ही आमचे मुंडके तोडता, तुम्ही तुमच्या महलामध्ये आम्हाला गाडता, हा कोणता धर्म आहे? मुक्ता साळवेचा जर विचार केला तो मुक्ता साळवेने जो प्रश्न उपस्थित केला होता ते ज्योतिबा फुलेंना गुरु मानल्यामुळे केला होता आणि त्या मुक्ता साळवेचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1954 दिलं होतं. आता मातंग तरुणांमध्ये हा भाव पैदा झालेला आहे, हा विचार तयार झालेला आहे. जर मातंग समाजाला एकत्रित करण्यामध्ये आपण जर यश मिळवलं तर बौद्ध अर्थात महार आणि मातंगामध्ये जी खाई आहे ती आपण लवकरच दूर भरून काढू आणि त्याला एक संघ समाज बनवू. या रणनीतीवर आम्ही काम करत आहोत. हे मान, महार, सभार, भंगी या जातीच्या ब्यात आपण सोडून दिल्या पाहिजे आणि मागातले हुशार पोरं, महारातल्या हुशार मुली, समारातले हुशार मुलं आणि मागाची हुशार मुली यांनी आपापसात लग्न केली पाहिजे. आपल्यामध्ये हा भरावा काय, आपल्यामध्ये ही भावना काय? कारण आपण अनुसूचित जातीचे लोक सुद्धा एकामेकाशी रोटी बेटी व्यवहार करायला लाज मानतो आहोत. यापेक्षा वाईट गोष्ट कोणती आहे? तुम्हाला अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, रविदास महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही यांच्याशी रोटी बेटी व्यवहार कराल. आणि ही परिस्थिती आम्ही स्वतः बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या द्वारे येत्या काही महिन्यातच मान आणि बौद्ध तरुण तरुणींचे विवाहाचे मेळावे आयोजित करणार आहोत. म्हणजे चर्चा सुरू होईल. या लोकांनी पुढाकार घेतला आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवर पुढाकार करावा लागेल. मोठं बोलण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीवर का होईना अंमल केला पाहिजे. हीच खरी आपल्या महापुरुषांना आदरांजली आहे. हेच मला या प्रसंगी सांगायचं आहे. हताश आणि निराश व्हायची गरज नाहीये. या 5 वर्षामध्ये या 3.5% वाल्या ब्राह्मणांचा आपण बंदोबस्त करण्यामध्ये यशस्वी होणार आहोत आणि त्यामध्ये लहुजीच्या नावाने लहुजी क्रांती मोर्चा हे जे संघटन बनलेलं आहे या संघटनेची धास्ती फडणवीस, भागवत यांना सुरू झालेली आहे. आणि हे संघटन आज घडीला महाराष्ट्रामध्ये मातंग समाजातलं पहिल्या नंबरचं संघटन झालेलं आहे. आणि मातंग
आपण महाराष्ट्रात जाऊ. परंतु भारत मुक्ती मोर्चा कुठे देशव्यापी आहे आणि यांचा बंदोबस्त करण्यासाठी वामन मेश्राम साहेबांनी लवजी क्रांती मोर्चा निर्माण करून दिला आहे. आजच्या प्रसंगी जे नॉन मातंग लोक आहेत त्यांनी लवजी क्रांती मोर्चाचा संघटना बनवण्याचं काम केलं पाहिजे. हीच खरी अण्णाभाऊ साठेंना आपल्या बहुजन समाजाकडून आदरांजली आहे. मी अधिक न बोलता एवढंच बोलतो. जय लहुजी, जय भीम, जय मूल्यवासी. अशा महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी MN महाराष्ट्रच्या फेसबुक पेजला लाईक करा. तसेच MN महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्वरित त्याचं नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकन जरूर दाबा. धन्यवाद.